महत्त्वाचा मुद्दा राहिलाच. मी खरं तर नाही व्हिडिओ का बनवते हे सांगते. व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असेल की आत्ता आपल्या या वयात आणि आपण पुढे जाऊन कसं होतो, काय होतं, काहीतरी आपल्यासोबत आठवणी राहाव्यात म्हणून मी व्हिडिओ बनवून यूट्यूबला शेअर करायचा प्रयत्न करते. तर रोजचं आपलं रुटीन कसं होतं आणि आपण वयस्कर झाल्यानंतर, आपलं वय झाल्यानंतर आपण कसे असणार आहे बरं का. आत्ता वय असू दे, होऊ दे, किंवा आपण तरुण असू दे, पाय मात्र आपले नेहमी जमिनीवर असायला पाहिजे बरं का. कधी माझी आई नेहमी म्हणायची, आनंद आला तर हसू नये आणि दुःख आलं तर खचू नये. तेव्हा माणसाने आयुष्य बॅलन्समध्ये जगावं, कर्म चांगली ठेवावी, आपलं आयुष्य छान राहील. माझंही असंच आयुष्य छान राहावं. अडचणी अनेक येतात, अनेक, पण आपली जर कर्म चांगली असली ना, त्या अडचणीतनं कितीही मोठी अडचण असू दे त्यातनं नक्की मार्ग निघतो. तर असा आपला लाईफ जगायचा फंडा असला पाहिजे. त्यामुळं मी आत्ता या वयात म्हणजे मी आता वय सांगणार नाही, पण समजून घ्या बरंच. तर एवढं आयुष्य मागचं मी वाया घालवलं. स्वतःसाठी जर काय केलं असतं, स्वतःसाठी म्हणजे दुसऱ्यासाठी जास्त जगलं तर ते तुम्हाला त्याचा रिटर्न, वेळ तुमची बदलली तर ते तसे देतील असं सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी काहीतरी करा, स्वतःसाठी. तर एवढा गेलेला वेळ हा अक्कल खात्याला जमा झाला असं समजायचं. तर इथून पुढं म्हणजे जेवढं पण आपण आयुष्य जगतो आहे हे कसं जगतो आहे आणि आपल्याला पुढे जाऊन आयुष्यात कसं असणार आहे हे आपल्या आठवणीत राहून कुठंतरी आठवण राहावी बरं का. मेमरी खूप आहेत, त्याचा मानसिक त्रास होतो आपल्याला, पण आपल्याला आनंदाच्या क्षणात कसं राहतो आपण, दुःखात कसं डील करतो दुःखाशी, हे सगळं कॅप्चर करून ठेवण्यासाठी मी व्हिडिओ बनवण्याचा हा घाट घातला आहे. म्हणजे माझ्या आवड म्हणून, माझ्या आठवणी राहाव्यात कुठेतरी म्हणून मी हे व्हिडिओ बनवते. कुठलं काही दाखवण्यासाठी किंवा नाही. देवाने जिथं पण ठेवलं आहे, सुखी ठेवलं आहे, व्यवस्थित ठेवलं आहे, एवढे देवाचे आभार आहे. ते चॅनलला फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब मात्र नक्की मित्रांनो करून ठेवा. ओके, थँक्यू.